चितळे बंधू. पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. गद्दार हेर ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार. हरियाणाच्या हिसार कोर्टात हजर करणार. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योतीवर आरोप. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताची मोहीम सुरू. कनिमोळींच्या नेतृत्वाखालील खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार. संजय झा आणि श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कालच रवाना. दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातच दहशतवाद्यांवर संकट. अबू सैफुल्लाहच्या खात्म्यानंतर आता तोयबाच्या आणखी एक दहशतवादी आमिर हमजा गंभीर जखमी. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळ मार्गे कारवायांचा डाव. नेपाळ मार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्रभर पाऊस. विजांचा कडकडाट. लोकल सेवा, रस्ते वाहतूक मात्र सुरळीत. पुणे, सोलापूर, रायगडसह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं तर रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप. सततच्या पावसामुळे पिकांनाही फटका. दिल्ली एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मोठं नुकसान. कुठे गारांचा वर्षाव तर कुठे झाडं उन्मळली. होर्डिंग आणि विजेचे खांब कोसळले. दोघांचा मृत्यू. धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलं. रूम नंबर 102 मधून 1,84,84,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक असल्याचं समोर. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादीतून बडतर्फ. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार. हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप. चाकरमान्यांसाठी खुशखबर. यंदा गणपतीसाठी जलवाहतुकीचा पर्याय. M2M बोटीनं मुंबईहून मालवणला 4.5 तासात तर रत्नागिरीला 3 तासात पोहोचता येणार. मंत्री नितेश राणेंची घोषणा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झालाय. पहलगामच्या बेलसरन खोऱ्यामध्ये फिरणाऱ्या पर्यटकांवर 22 एप्रिल 2025 या दिवशी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळ्या चालवल्या आणि नंतर जंगलामध्ये पलायन केलं. अवघ्या 15 मिनिटांमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये 25 पर्यटक आणि एक स्थानिक काश्मीरी यांचा मृत्यू झाला. डोंबिवलीतले 3, पुण्यातले 2 तर पनवेलचा 1 पर्यटक यांचाही यामध्ये समावेश आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी एनआयए, स्थानिक पोलीस, सैन्य दल एकत्र काम करत आहे. एनआयएचे प्रमुख सदानंद दाते स्वतः या तपासावरती लक्ष ठेवून आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर मारा करत ते बेचिराख केले आणि त्यानंतर पुढील 4 दिवस पाकिस्तानलाही मोठा दणका दिला. मात्र मारेकरी दहशतवादी कुठे गेले, त्यांना कधी कंठस्नान घालणार असा सवाल अजूनही विचारला जातोय. दरम्यान पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झाला. मात्र यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंचं कुटुंब हल्ल्याच्या धक्क्यातून अजूनही सावरलेलं नाहीये. ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. मात्र आधी हल्ला केलेल्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करा आणि मग अशी मागणी पत्नी प्रगती जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. माझ्यासोबत संतोष जगदाळे यांचं कुटुंब आहे. त्यांची मुलगी आसावरी आहे आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत. आसावरी, महिना झाला या सगळ्या घटनेला. महिन्यानंतरही यातनं सावरणं अजूनही कठीण आहे. मात्र महिना कसा गेलाय हा सगळा? 22 एप्रिलला झालं आणि आज बरोबर 1 महिना झालाय.
पण असं वाटतच नाहीये महिना झाला. आम्हाला असं अजून वाटतंय की कालच ही गोष्ट घडली आणि आज पण ती तेवढी फ्रेश, म्हणजे डोळे बंद केले आणि विचार केला तरी आज पण तेवढाच त्रास होतोय. की काही सिच्युएशन्सला आपण इतके हेल्पलेस असतो ना, की आपल्याला किती पण त्रास झाला किंवा किती पण वाईट वाटलं तरी आपण काही करू शकत नाही. पण असं वाटतंय की अजून पण काही गोष्टी इनकम्प्लीट आहेत. म्हणजे जे 4 लोक त्या अटॅकमध्ये इन्व्हॉल्ड होते ते अजून पण सापडलेले नाही आहेत. सो ऑपरेशन सिंदूरमध्ये जरी भरपूर टेररिस्ट मारले गेले असतील, त्याच्यामुळे खूप म्हणजे देश खूपच आनंदात होता, कारण भरपूर जे वाईट वृत्तीची लोकं होती त्यात ती मारली गेली. पण मला असं वाटतं अजून पण ती 4 लोकं जी सापडलेली नाही आहेत त्याच्यावर कंटिन्युअस आपल्या आर्मीनी, गव्हर्नमेंटनी स्पेसिफिकली लक्ष ठेवावं आणि त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना पूर्णपणे जे काय त्यांच्यामुळे घडलं त्याची शिक्षा त्यांना मिळावी. आधी आठवण सांगू शकते बाबांसोबतची आठवण इथं राहणारी? मला माझ्या बाबांची मिठी खूप आठवते. मी एक काळ असा होता की मी म्हणजे खूप काय म्हणतात डिप्रेशनमध्ये होते आणि मला माझा स्वभाव नाही, मी एक्सप्रेस नाही करत. आणि ऑल ऑफ अ सडन तो असं बर्स्ट होतो, तसं एक दिवस माझ्यासोबत झालं. तर ते खूप लांब होते, कुठल्या तरी स्वतः म्हणजे त्यांच्या कुठल्या तरी कामात अडकले होते आणि मी सगळ्यांशी रडत रडत फोनवर बोलत होते, माझ्या सगळ्या रिलेटिव्हसोबत. 30 मिनिट्समध्ये घरात होते आणि जेव्हा ते दारातून आले ना, तेव्हा मी पहिल्यांदा पळत जाऊन त्यांना मिठी मारली आणि मी खूप रडले. म्हणजे मला बोलताच येत नव्हतं त्यांच्यासमोर की मला काय त्रास होतोय. पण तेव्हा पहिल्यांदा ते मला बोलले की तुला काय त्रास होतोय ते मला समजतंय, तू रडू नकोस, काही नाही होणार, मी तुझ्यासोबत आहे. तसाच इन्सिडेंट शेवटला जेव्हा ते अतिरेकी दिसले समोर, ते गोळ्या मारत होते, मी माझ्या वडिलांना बोलले की पप्पा मला मरायचं नाहीये. आणि ते मला म्हणले की बबडू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तो दिवस आणि तो शेवटचा दिवस, या 2च आठवणी मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकणार. काय काय अनुभवले या सगळ्या महिन्यात? सगळ्यात पहिल्यांदा तर मी घरी आले ना, तर त्यावेळेला माझी अवस्थाच नव्हती. म्हणजे मी हे मान्यच करत नव्हते की त्या बॉक्समध्ये त्यांची डेड बॉडी आहे. फटाक्यांचा आवाज आला ना की मी घाबरून इकडे तिकडे पळते किंवा लपून बसते. मला प्रचंड रडायला येतं त्या फटाक्यांच्या आवाजाने, मला भीती वाटते. मी अजूनही म्हणजे मला डोळे बंद केले ना की त्या बुलेट्स आणि हे पडलेले दिसत, माझ्या छातीत दुखतं, मी दचकून उठते. आणि महिन्यानंतर सुद्धा मी सारखी कंटिन्युअस मी रडती, मी झोपलेली नाही. रात्र मी फोटो घेऊन बेडरूममध्ये आमच्या फोटो घेऊन झोपते.